पंढरपुरातले भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। परिचारक शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती मिळते। प्रशांत परिचारकांच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली। परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे सोलापुरात भाजपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। पंढरपुरातले भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आता भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे। परिचारक शरद पवार गटात जाणार असल्याची माहिती सध्या मिळते। प्रशांत परिचारकांच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली। परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे सोलापुरात भाजपला आता धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। सचिन गसबे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। सचिन, प्रशांत परिचारक भाजपची साथ सोडतील अशी शक्यता वर्तवली जाते। पंढरपुरातलं राजकारण सध्या काय सांगतं? पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत परिचारक हे भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी मागील काही दिवसांपासून आपल्या समर्थकांच्या बैठका सुरू केलेल्या आहेत। त्या बैठकांमधून कार्यकर्त्यांच्या मागणी होती की त्यांनी पंढरपूर विधानसभा निवडणूक लढवावी। मात्र पंढरपूरमध्ये सध्या भाजपचे विद्यमान आमदार समाधान आवताडे आहेत, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कितपत आहे हे गृहीत धरून परिचारक यांनी आता चाचपणी सुरू केलेली आहे की अपक्ष लढावे की इतर पक्षातून। मात्र त्यांच्या समर्थक जे आहेत त्या समर्थक कार्यकर्त्यांनी नुकतीच शरद पवारांची बार्शी येथे जाऊन भेट घेतली आणि यामधली चर्चा जरी बाहेर आलेली नसली तरी ते परिचारक यांचे कट्टर कार्यकर्ते आहेत। त्यामुळे परिचारक यांच्या उमेदवारीसाठी ते शरद पवार यांना भेटले का याची चर्चा मात्र सुरू झालेली आहे। त्यामुळे परिचारक हे आता भाजपची साथ सोडणार का याच्या चर्चांना मोठं उधाण या पंढरपूर मतदारसंघामध्ये आलेलं आहे। 17 ऑगस्ट रोजी माजी आमदार परिचारक यांचे चुलते दिवंगत सुधाकर पंत परिचारकांचा स्मृती दिन आहे। त्या दिवशी मोठा मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे। त्या दिवशी त्यांची भूमिका कदाचित ते जाहीर करू शकतील। अद्याप त्यांनी कुठलीही गोष्ट कॅमेऱ्यापुढे किंवा पुढे येऊन न सांगितल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत सुद्धा आता अजून स्पष्टता होत नाही। मात्र 17 तारखेला याचा उलगडा होऊ शकतो। सचिन, त्यामुळे आता प्रशांत परिचारक यांना भाजपमध्येच थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।